मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो आपण जाणीवपूर्वक टोमॅटोचा हा जवळपास तिसरा किंवा चौथा व्हिडिओ असेल. कारणच आहे की टोमॅटोसारख्या पिकामध्ये शेतकरी अत्यंत जास्त उत्पादन खर्च म्हणजे करतात आणि बाजारभावाचं काही खरं नसतं. तर मग उत्पादन खर्च कमी करायचं तर आपल्याला काय करता येईल हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण वारंवार काही पिकाचे व्हिडिओ करतो आहे. त्यासाठी आज आवर्जून आपण टोमॅटोचा व्हिडिओ करतो आहे. तर आपण पाहतायच टोमॅटोचं पीक आहे आणि टोमॅटोचा जर विचार केला तर जगामध्ये चीननंतर आपण सगळ्यात जास्त टोमॅटोचं उत्पादन आपल्या देशामध्ये घेतलं जातं. जवळपास देशामध्ये 5 लाख हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 50,000 हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते. टोमॅटो लागवडीमध्ये महाराष्ट्राचाच एकट्याचा हिस्सा 31% जवळपास आहे आणि टोमॅटोचे दरच हे नाशिक आणि पुणे भागात, नारायणगाव भागात काय लागवडी झालेत याच्यावर ठरतात. तर त्यामुळे हे महत्त्वाचं पीक आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक, पुणे, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये थोडा बहुत भाग आहे आणि अहिल्यानगरमध्ये टोमॅटोची चांगली मोठ्या प्रमाणात लागवड होती. तर आज आपल्याकडे टोमॅटोवर आवर्जून बोलण्यासाठी सतीशराव आहेत. तर सतीशराव तुमची ओळख करून द्या. माझं नाव सतीश विनायक वाघ, मुक्काम पोस्ट रांजणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तसं टोमॅटो पीक जर विचार केला तर खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये घ्यावं म्हणतो आपण. तसं हे थंडी हंगामातलं पीक नाही. तरीसुद्धा विविध ज्या खाजगी बियाणं उत्पादक कंपनी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात संशोधन करून आपल्याला वाण उपलब्ध करून गेले. आणि लोकांची शेतकरी खाणाऱ्याची कायमस्वरूपी टोमॅटोची वर्षभर मागणी असती, त्यामुळं शेतकरी घेत आहेत. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक तर गोल टोमॅटो असतो, तो साऊथला चालतो, तो थोडा देशी व्हरायटी गावरान म्हणतो. आणि हा जो आपण आता जो आहे तो लंबुळका आकार आहे, हा पुणे, मुंबई आणि नॉर्थमध्ये जास्त चालतो, बरोबर आहे. तर आमची एक म्हणण्याचा उद्देश पण असा असतो की तुम्ही जरी 1 एकर करणार असेल तर एक 10 लाईनी बसल्या तर 2-3 लाईनी गोल कराव्यात आणि मग जास्त असं करावं. असा काय अनुभव आहे का तुम्हाला? नाही, तसं नाही अनुभव. कारण गेल्या वर्षीचा जर इफेक्ट बघितला गोल टोमॅटोचा, जी व्हरायटी आहे त्याला मार्केटच नव्हतं गेल्या वर्षी. म्हणून मग ह्या वर्षी 3 काही आता खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड करतात ते असं करतात. म्हणून हा दोन्ही प्रकार घेतात. ती व्हरायटी लवकर चालू होती, थोडी लेट होती. ही 90 दिवसानंतरच चालू होती विरांग व्हरायटी. बर, आता मग टोमॅटोची ज्या ह्या मित्रांनो ह्या परिसरामध्ये पाहिलं तर चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. याच्यापूर्वी आपण इथं व्हिडिओ केलेले आहेत. तर आता ही क्षेत्र किती आहे आपलं टोमॅटोचं? हे 50 गुंठे. 50 गुंठे आहे. आणि 50 गुंठ्यामध्ये वाण कुठला वापरला आहे आपण? हा विरांग आहे, सेमिनीचा विरांग आहे. बरं, वाणाबद्दल थोडं आपण सविस्तर बोलू मित्रांनो. ह्याच्यामध्ये सिंजेंडाच्या सेमिनीची खूप मोठे वाण आहेत. याच्यामध्ये सिंजेंडाचा खरीपमधला मेघदूत आहे, 6 बाहू आहे, नंतर 2174 आहे, 6242 आहे, 1057 आहे, सेमिनीचा आर्यमान, कीर्तिमान, अभिलाषा आणि आता त्यांनी नवीन हा विरांग वाण काढलेला आहे. हा नवीन वाण आहे. नामदारीचं 4266 आहे, जो खरीपात लावला जातो. उन्हाळ्यामध्ये पण लावता येतो. नुनेमचा एक 2853 आहे, 3 हंगामासाठी लावता येतो. BSFचा US 457, क्लाउडची रसिक आणि योगी 35. असे टोमॅटोचे तसे बाजारात खूप सारे वाण आहेत. वाणाची काही अडचण नाही. परंतु पुन्हा माझी विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही इतका मोठ्या प्रमाणात खर्च करता त्यावेळेस मात्र तुम्ही ज्या हंगामामध्ये त्या वाणाची शिफारस आहे तोच वाण निवडावा आणि आपल्याकडं मार्केटमध्ये जो वाण चालतो तो निवडावा. तर मग आता ज्यावेळेस तुमचं ठरलं की हे 50-55 गुंठ्यावर टोमॅटो लावायचं, मग किती ह्याच्या अगोदर मशागत काय केली रानाची? याच्या अगोदर ह्याच्यात हे होते फ्लावर होता, ते पडून ठेवलं 2 महिने. त्याच्यानंतर तळू दिलं, ताव देऊन मग नांगरट करून घेतली डबल पलटीने आणि मग बेड पाडून घेतले. बेड पाडताना त्याला 10-26 आणि शेणखत टाकलं होतं. बरं, शेणखत किती टाकलं? 1-2 ट्रॉली टाकलं होतं. 2 ट्रॉली बेडवर टाकलं होतं. पण ते एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण वर्षानुवर्षी भाजीपाला पीक घेतोय, वर्षातून कमीत कमी 4 ते 5 ट्रॉली एका एकरच्या हिशोबाने गेली पाहिजे. पण ते ओपनला जातं ना, असं होतं. आणि बेडवर टाकले होते. बेडवर टाकण्यापेक्षा काय त्याची मुळी तिथं नसती. एक साधं शास्त्र आहे, झाडाच्या उंचीच्या तिप्पट मुळी चालती. ओके, किती? तिप्पट लांब जाती मुळी. मग तुम्ही आता कुठं काय टाकलं, पाणी कुठं देता, आम्ही कमी पडते. मग आम्ही काय करतोय, कुठलंही पीक लावताना त्या पिकाचं शरीरशास्त्र समजून घेत नाही, ते वाढतंय कसं. आता टोमॅटो झुडूप आहे का वेल आहे? वेलवर्गीय जाते ना, तसं झुडूप आणि वेल दोन्ही एकत्र आहे का? ऍक्च्युली ते झुडूप आहे, त्याला वेलवर्गीय केलंय, कंपनीनं वाढवलंय. अच्छा, म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी असतात.
आणि पुन्हा हे सगळे F1 हायब्रिड आहेत. खालचं त्याचं हे म्हणजे हायब्रिड आहेत ना सगळे. तर याच्यामध्ये आणखीन एक तंत्रज्ञान आलेलं आहे. तुमच्याकडे चुनखडीत जमीन आहे, ओके. कमी निचरे जमीन आहे, तर ह्याच्यामध्ये रोपं सुद्धा मिळतात, म्हणजे कलमं मिळतात. याचे का KVK बारामतीकडे हा, आहे हा. किंवा काही खाजगी उत्पादक पण करायलेत. ज्यावेळेस तुमच्याकडे बिगर हंगामी घ्यायचं आहे, जमिनीची प्रत चांगली नाही, त्यावेळेस नवीन गोष्टीवर खर्च करायला हरकत नाही. ग्राफ्टिंगची रोप आणि 12-14 रुपयाला ते रोप मिळते. असं काही लय महाग पण नाही, परंतु त्याचे तोडे जास्त होतात, त्याचा आपटेक चांगलं करतंय, जास्त दिवस प्लॉट चालतो. हा विचार तुम्ही करायला काय हरकत नाही. जंगली व्हरायटीवर. बरं, मग आता 2 बेड मधलं अंतर किती आहे? हे 6 फूट पकडले आपण. 6 फूट चांगलं अंतर ठेवलंय. हो. मित्रांनो, कधी पण झाडाची संख्या तुम्ही कमी ठेवली, 2 ओळीतलं अंतर चांगलं ठेवलं, हवा खेळती राहते, आणि 2 रोपातलं अंतर सुद्धा वाढवं. 2.25 फूट 2 रोपातलं अंतर आहे. बरोबर अंतर केले. म्हणजे जशी उन्हाळ्यात लागवड, उन्हाळ्यात प्लॉट चालवायला पाहिजे, हे पावसाळ्यात एवढी जास्त ठेवतात, उन्हाळ्यात थोडं आणखीन कमी करतात. तरी सुद्धा 5 ते 6 फुटाचा बेड 1.5 ते 2 फुटावर एक रोप लागलं पाहिजे. हे लागवडीचं अंतर योग्य राहील. मग सुरुवातीला ह्याला आळवण्या काय दिल्या? सुरुवातीला आळवणी याला 19-19 मॅग्नेशियम आणि एक ह्युमिक घेतलं होतं. ह्युमिक घेतलं. जर शेणखत भरपूर टाकला असेल, जमिनीत वापसा असेल, तर मुळी चालती. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्युमिकची गरज नाही. एक आणि अजून एक घेतलं होतं, एक आता कंपनीचं नाव नाही सांगत, हा, पण ठीक त्याच्यात ते स्टार्टर किट म्हणून मिळतात ना बॅक्टेरिया, ठीक आहे. त्या सुडो ट्रायको म्हणजे आपटिकच्या त्या सगळ्या बॅक्टेरिया सोडून घेतल्या पहिल्या दुसऱ्या आळवणीला. बरोबर. याच्यामध्ये सुरुवातीला आमच्या नारायणगाव भागातले लोक तर पहिले 3 आळवण्या करायच्या, पुन्हा 5 वर आले, काही 7 सुद्धा आळवण्या करायच्या. हिला 3च केलेत आपण. मग 3 केलेत. आणि खरीप मध्ये किती करतात लोक? जास्त करतात. जास्त होतात. उन्हाळ्यात जास्त होतात. तर आळवण्या करण्यामध्ये सुद्धा काही शास्त्रीय दृष्टिकोन आहे असं मला तरी वाटत नाही. कुणीतरी सांगतंय किंवा लय उत्पादन काढायचे, मरीची भीती आहे, गुंतवणूक जास्त केली त्याचं टेन्शन येते, म्हणून सुद्धा शेतकरी आळवणे करतात. तुम्ही ज्या जमिनीमध्ये काय टाकताय ना, त्यावेळेस त्याचा थोडा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करा ना. खरंच त्याची गरज आहे का? काय आहे, बाजार माझ्या हातात नाही ना, निसर्गाचं वातावरण माझ्या हातात नाही. माझ्या हातात काय आहे, मी काय वापरल, मी कशावर खर्च करल, ह्याच्यावर जर विचार केला तर नक्की शेती परवडू शकते आणि उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. तर आता त्याच्यानंतर आळवणीमध्ये मी तुम्हाला मागेही बोललेलो आहे की तुम्ही जैविक PHB, KMB, रायझो सोडा, जैविक कीटनाशकामध्ये ट्रायकोडर्माचे 2 स्पेसीस सोडा, मेट्रायझम सोडा, सुडोमोनस सोडा, पॅसिलोमायसिस सोडा आणि हंगामातनं एकदा सोडा दरवेळेस. जर कायमस्वरूपी तुम्ही त्या जीवाणूला खायला दिलं तर पुन्हा काही सोडायची गरज पडत नाही, कुठल्याही प्रकारची मर येत नाही, कुठल्याही प्रकारचा जमिनीतनं रोग येत नाही. आता मग बांधणीची स्टेज आली, महिना झाला. मग काय बांधणी किती दिवसांनी केली बांधणी तुम्ही? 1.25 महिन्याचे 1.5 महिन्याचे मिळत. फुलं सुरू झाल्यावर केली का? फुलं सेटिंग झाली होती थोडी मग केली. त्याच्यामध्ये पण एक भाग आहे बघा, तुम्हाला पटतोय का किंवा प्रेक्षकाला पटतोय का, की एक तर फुलाच्या आधी बांधायचं. ते आम्हाला वेळ नाही भेटला त्यावेळेस. ऐका, नाही हे बघा, शेतकऱ्याच्या मागे 1000 अडचणी असतात. लेबर भेटणं, वापसा पाहिजे, पाऊस पडत होता त्यामुळे मटेरियल पाहिजे, सगळ्याच गोष्टी. बाग उभी केली होती अगोदर, तारकाठी बांधून तयार केली होती, पण लेबर भेटले नाही बांधकाम. याच्यामध्ये एक तर फुलाच्या अगोदर बांधायचं किंवा पहिला बहार जो आहे तो सगळा सेट होऊ द्यायचा आणि मग बांधायचं. कारण पहिला बहार हा जवळपास खूप मोठ्या प्रमाणात सेट होत असतो. आणि त्यावेळेला बघा, तो दिवाळीमध्ये ह्या वर्षी पाऊस झाला ना, एक साधारण 4-5 तारखेच्या आसपास. बरोबर. त्यावेळेला आम्हाला जास्त त्रास झाला. पहिलं सेटिंग आहे ना फळाची, ती जवळपास 50% कमी झाली, ड्रॉप झालं. मग आता बांधणी केल्यानंतर आपण आता लिक्विडवर येऊ. लिक्विडचं काय सोडता, कसं सोडता, काय? याला 12 सोडत होतो, मॅग्नेशियम, मायक्रोन्यूट्रिएंट, ह्या गोष्टीचा आलटून पालटून, आणि कॅल्शियम बोरॉन. आता तोडे किती दिवसाला करता? आता हा 7 ते 8 दिवशी तोडा जातो, कारण ह्या दिवसात ते लवकर पिकत नाही. थंडीमुळे लवकर तयार होत नाही, उन्हाळ्यात लवकर तयार होत. मग आता एक तोडा झाल्यानंतर पुढची सायकल कशी राहते? मी एक परत डोस देतो ना खताचा. काय आता 13-0-45 चालू. तर याच्यामध्ये एक सिक्वेन्स ठेवा कधी पण. एक तोडा, समजा तोडाचं एक वेळेस थोडा जातो, पहिला तोडा झाला तर त्यानंतर काय सोडायला पाहिजे? पहिले 19-19, नंतर 12-61, मग 13-40-13, पुन्हा 13-0-45, आणि मग 0-52-34 आणि 0-0-50 किंवा पोटॅशियम सायनाइड. ही सिक्वेन्स कायमस्वरूपी ठेवायची. कारण काय, कशासाठी? हे सगळ्या टप्प्यातले अन्नद्रव्य आहेत, सगळं भेटतं त्याच्यातून. कारण तुमच्या सगळं मिळून जाते. शेणा वाढतोय, फुलकळी लागते, बरोबर आहे, फळ सेट होते, फळ वाढते, आणि फळ काढताय.
दोन्ही पण चालू आणि त्याची मुळी पण चालली पाहिजे. साहजिक. मग ह्याच्यासाठी एक त्याचा पॅटर्न ठरवायचा. भले तुम्ही 2 किलो रिपीट सायकल चालू झाली पाहिजे. सायकल ती एक पूर्ण रिपीट करायची. ओके. मग त्याच्यासोबत तुम्ही महिन्यातून एकदा कॅल्शियम नायट्रेट द्या, मॅग्नेशियम सल्फेट द्या, त्याच्यानंतर बोरान द्या, काय आणि सल्फर द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे याला रोग प्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2चं जे असते ते 1 लिटर एका महिन्याला ड्रिपमधून सोडायचं. 1 लिटर. ओके. आणि ही सगळी रासायनिक जी पाण्यात विरघळणारी खतं आहेत ती 3-5 किलो पेक्षा जास्त नको, 3च किलो मी तर म्हणतो 2 ते 3 किलो एकरी सोडायला पाहिजे. त्यावेळी आलेलाच करपा हा. हां. आता तुम्हीच विषय काढला, हा करपा जो आहे ना, लवकर येणारा करपा जो फुलाच्या अगोदर जास्त येतो, त्यासाठी सुद्धा काय शास्त्र आहे माहिती आहे का? आपण हा उंच वाढवतो, वेलवर्गीय आहे, 1 फूटभर खालचं सगळं मोकळं करून घ्यायचं, कट करून घ्यायचं, फांदीच काढायची सुरुवातीची तळातल्या 2 फांद्या, 3 फांद्या, 1 फांदी आणि अर्धा फूट वर घ्यायचं रोप. अर्धा फूट वर रोप घेतल्यामुळे काय होतं, सगळी हवा खेळती राहते खालच्याला. आणि रोग येतो कुठं? खालून सुरुवात होते. काय येतो खाली? ते माझ्या लक्षात नाही त्या विषयी. त्याचं कारण असं आहे की बॅक्टेरिया जो खालच्या बॅक्टेरिया आहेत ना त्या खालूनच सुरुवात करतात ना. पहिली गोष्ट जमिनीतून येणारे रोग सगळे खालून येतात. येतात. पाण्याचे शिंतोडी उडले, चालताना गेले तर पायाला लागून, ह्याला मजुराच्या ह्याला लागून ते खालच्या पानावर येतात. आणि खालच्या पानावर येण्याचं सुद्धा दुसरं एक कारण काय असते, ते त्याच्यात साठा केलेला असतो, अन्न तयार होतं, म्हणजे साठवलेलं असतं, तयार होत नाही. अन्न तयार कुठं होतं? इथं होतं. आणि साठा कुठं होतं? खाली. आणि मग खायला रोगाला पर्टिक्युलरली खाली आवडतं आणि कीड मात्र शेंड्यावर येते सुरुवातीला वर. हे बारकावे सगळंच काही व्हिडिओमध्ये सांगणं शक्य होत नाही. नुसतं टोमॅटोवर बोलायचं तर 1.5 ते 2 तास आरामशीर टोमॅटोवर एका पिकावर पहिल्यापासून शेवटपर्यंत बोलतात. पण सहज बोलता बोलता जे मुद्दे आठवतात त्याच्यावर आपण बोलतो. त्यामुळं रोगाची फवारणी खालच्या बाजूला गेली पाहिजे जास्त आणि किडीची फवारणी वर झाली पाहिजे. बरं, आता रोगाची फवारणी संध्याकाळी करायला पाहिजे आमचं ऐका, आणि किडीची फवारणी सकाळी करायला पाहिजे. अच्छा. त्याच्यात पण दोन्ही फरक आहे. आणि समजा दोन्ही तरी एकत्र फवारावंच लागतं, मग तुम्ही कोणतं महाग वापरताय त्याच्यावर डिपेंड आहे. जर समजा बुरशीनाशक महाग असेल तर संध्याकाळी फवारा. हा, आमचे स्प्रे सगळे 5च्या पुढेच असतात. मग चांगलं आहे, काय हरकत नाही. तर असं एकंदर त्याचं म्हणजेच काय, शेती हे शास्त्र आहे, येड्यागाबळ्याचं काम नाही. प्रत्येक गोष्ट मी बाजारातून विकत आणतोय, ती का आणतोय, कधी फवारायला पाहिजे, कसं वापरायला पाहिजे, किती प्रमाण वापरायला पाहिजे, हे जर समजून उमजून केलं तर 100% शेतीवरचा खर्च कमी होऊ शकतो. आज आमचा सगळा शेतकरी, सल्ला देणारे लोक, विक्री करणारे लोक, उत्पादन करणारे लोक ह्याच्या भरोश्यावर आहेत. काय परिस्थिती, लोक स्वतःचं किती डोकं वापरतात सांगा? नाही वापरत. आणि मग माझा लॉस जास्त होते. माझा धंदा मला जर कळाला नाही तर लोक तुम्हाला फसवणार भेटतच आहेत, त्या अनादी काळापासून आहेत. आता ह्याचा आपण तारकाठी सगळी नवीन घेऊन 1.25 ते 1,30,000च्या आसपास खर्च झाला आजपर्यंत. त्याच्यात आता 2 तोडे पण झालेत आपले. 2 तोडे पण झाले, पण माल पण चांगला, 3 तोडे झालेत. हा, असे. आता ह्याच्यावर कीड आणि रोगाचं काय असतं नियोजन? खतावर बोललो आपण. कीड आता आठवड्याला स्प्रे घेतोय आपण याला. आठवड्याला स्प्रे घेता. ते काळा मावा वगैरे काय असेल ते थ्रिप्स पाणी गुंडाळणारी, म्हणजे सुरुवातीला नागाळी ती, त्याच्यानंतर पाणी खाणारे आळे, त्याच्यानंतर मग तुटासाठी एक स्प्रे, एक तुटा सुद्धा आहे. त्याच्यानंतर ट्रॅप लावलेले आहेत. त्याच्यानंतर फळ पोकरणारे आळी आहे. आणि मग टेम्परेचर वाढलं तर थ्रिप्स आणि हे वाढते, तुमचे कोळी वाढतात. आणि दर 8 जायचे 10 दिवसांनी किंवा वातावरण बघून फवारणी घ्यायला पाहिजे. आता इकडं बघा, आमची जमीन इकडं हलकी जरा, तिथं जमीन चांगली होती, इथं थोडी वाढ पण चांगली नाही आणि वाढ कमी झाली. वाढ पण, आणि इथं चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला उपलब्ध होत नाही, दिलेलं होत नाही. त्यामुळे थोडा बसलेला वाटतो प्लॉट. बरोबर. तर मग दर 8-10 दिवसाला याच्यामध्ये औषधं खूप आहेत. फक्त टप्प्याटप्प्याने जा. पहिले 1 महिना 1.5 महिना सेटिंग होईपर्यंत साधं क्लोरोसायपर, क्विनॉल्फास, इंडोसल्फान, मोनोक्रोटोफास ह्याच्यावर घ्यायचं. आणि नंतर तुमचा जी एकदा माल चालू झाला की मात्र चांगले मॉलिक्यूल वापरा, जेणेकरून जे आपण फवारणार आहे आणि आपण पण खाणार आहे, लोकांना पण खायला घालणार आहे, कमीत कमी विष कसं जाईल आणि लेबल क्लेम प्रमाणच. आणि त्यासोबत सुद्धा जेवढं प्रमाण ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त जास्त नाही घेत. आता मेन काय आहे, तुम्ही कधी फवारता त्याच्यावर डिपेंड आहे. पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये जास्त चालतो आम्ही, म्हणजे पार आल्यानंतरच मारण्यापेक्षा अगोदर. आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्वस्त स्प्रे. हा, बरोबर.
आता मागच्या वेळेला याला स्वॅफर घेतलं होतं आपण इंडोफिलचं. इंडोफिलचं. बरं, आता आपण एकंदर ह्याचं अर्थशास्त्र बघू. आता हे किती प्लॉट आहे? हा एक 50 गुंठ प्लॉट आहे. 50 गुंठ म्हणजे 1 एकर धरू आपण. 1 एकरमध्ये किती हुंडी बसवली या 50 गुंठ्यामध्ये? 50 गुंठ्यात मी 5,500 गुंठी बस. 5,500-6 हजार कमी बसवली. चांगलं केलं, मोकळं ठेवलं रान, कारण अंतर वाढवलं तुम्ही. माझा आग्रह कायम थोडं अंतर वाढवून मोकळं रान, हवा, सूर्यप्रकाशन, हवा ही सगळ्यात चांगलं फुकटचं औषध आहे. बरोबर. हां, तर आता किती दिवस झाले प्लॉटला? प्लॉटला हा 25 सप्टेंबरची लागवड आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 3 महिने झाले आता. आणि 25ला 4 महिने. मग तोडे कधी सुरू झाले? पहिला तोडा हा 65-70 दिवसांनी, 90 दिवसांनी. 90 दिवस लागले. 25-27 तारखेला पहिला तोडा झाला. हां, दुसरा 2 तारखेला झाला आणि तिसरा आता 7 तारखेला झाला. 3 तोडे हा, झाले. 3 तोडे झाले. मग पहिल्या तोड्यात माल किती निघाला? पहिल्या तोड्याला 15 कॅरेट निघले. हां, दुसऱ्याला 27 कॅरेट निघले हम्म. आणि मागच्या तोड्याला 65 कॅरेट निघले. बर. तिसऱ्या तोड्याला. आता किती दिवस प्लॉट चालेल? आता हा प्लॉट फेब्रुवारी पर्यंत चालवायचा आहे. फेब्रुवारी पण चालवायचं. फेब्रुवारी एंड पर्यंत चालवायचं आहे. खालून थोडं मोकळं करा. हो. आणि दर 15 दिवसाला, आता इथून पुढे वातावरण फार काय, फक्त थ्रिप्स आणि कोळीला त्याच्यासाठीच घेतात. फार येत नाही. बरोबर. आणि आपण जसं म्हणलं तर तसं टप्प्याटप्प्याने ते एक शेड्यूल ठरवून त्याप्रमाणे करूया. खत हो. द्या. आता एकंदर तुमचा मागचा आता अनुभव आहेच, हो. तर एकराच्या हिशोबाने किती माल निघतो? किती जाळी माल काढता? तसं आपण ह्याच्यात पहिल्यांदाच केलं हे. बर. मी ह्या वर्षी ट्रायल म्हणून केला हा. हां, आपल्याला काही जास्त हे नव्हतं ह्याच्यातलं, आयडिया नव्हती. आयडिया नव्हती. पण लोक सांगतात 1000 कॅरेटच्या वरून जायला पाहिजे माल. एकराच्या ह्याच्यात बरोबर आहे, निघतात 1000 नाही, जास्त पण काढतात. 1000 टन, कमीत कमी 1000 जातात. 20 किलोचा कॅरेट. हा 20 किलोचा कॅरेट. 20 कॅरेट म्हणजे किती झालं? 1000 कॅरेटचे 20 टन. 20 टन माल होतो. तसे महाराष्ट्रामध्ये काढणारे किती आहेत माहिती आहे का? 4000 कॅरेट पण 4000 100 टन माल काढणारे 100 काढणारे पण आहेत. परंतु त्याचा त्यांचे खर्चही पण बघा. हा, त्यांचा तुम्ही खर्च जमीन- त्या पट्टीत येत आणि असा. जमिनीचं पण आपण किती नुकसान मशागत करतोय, म्हणा मशागत किंवा किती खर्च- करतोय, खतं याच्यावर वगैरे. पण बघायला पाहिजे. सरासरी भाव काय राहतो या हंगामध्ये? 15 ते 20 रुपये किलो पर्यंत राहतो. म्हणजे कितीला जाळी जाईल? 300 च्या वर. 300 ते 400. 300-400. आणि हायेस्ट किती जातो? हायेस्ट आता रेट, आता हे जरा मध्ये थंडी होती त्यामुळे त्यामुळे रेट माल- चांगले होते. हां. आता ऊन पडलं 3-4 दिवस, त्याच्यामुळे पटकन पण माल पुन्हा निघून वाढणार ना, हा, कारण पण असं असं आहे. आवक पण तशी- सध्या 500 रुपये मार्केट चालू आहे 500 रुपये मार्केट चालू आहे. म्हणजे 1000 ह्या कॅरेट व्हरायटीला विरांगला. विरांगला. हा, असं आहे. आणि सरासरी 400 रुपये धरायचा का दर? 400 रुपये. हा, ऑन एन 1000 350 ते 400 पकडून 1000 चालायचं. जाळीचे होतात किती मग? तसे 4 लाख 4 लाख आसपास रुपये होतात एकराच्या तसे. हिशोबाने. आणि खर्च किती होतो? तसं मग खर्च शेवट मजुरी सगळं पकडून मग 1.5-2 लाख 2 लाखापर्यंत 50%. 2 लाख 1 रुपयाला 1 रुपया राहील असं. 1 रुपया 1 रुपये 4 बरं, महिन्यात, ठीक आहे ना. 5 महिन्यात, 4-5 महिन्यात. तर मित्रांनो, असं हे एकंदर टोमॅटोचं आहे. काही बारकावे सांगायचा प्रयत्न केला. सगळंच काही सांगणं शक्य होत नाही. ज्ञानाशेतीच्या वेबसाईटला भेट द्या. व्हिडिओच्या खाली लिंक दिली ती क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 10-12 पानं तुम्हाला मिळतील. त्याचा थोडा बारकाव्याने अभ्यास करा. उत्पादन खर्च कमी करा. बाजार आमच्या हातात नाही. शेती परवडायची असेल तर आम्ही जे पीक घेतोय त्याच्याबद्दलचे सगळे बारकावे जर मला माहीत असेल तर मला निवडायला चान्स मिळतो आणि तरच माझा उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि मग शेती परवडणार आहे. मला वाटतं आपण इथं थांबू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.